सांगलीत मोठा कट उधळला. खुनाच्या तयारीत असलेले तिघे पिस्तूलसह जेरबंद. सांगली शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या खुनाचा कट उधळून लावत तिघा संशयित आरोपींना देशी बनावटीच्या पिस्तूलसह अटक केली आहे. जिल्ह्यात शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाला खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गणेश चंद्रकांत लोखंडे वय 33 राहणार लक्ष्मी पार्क हरिपूर रोड, विराज प्रकाश बुटाले वय 41 राहणार आंबेडकर रोड आणि संग्राम संभाजी फडतरे वय 27 राहणार पाटणे प्लॉट हे एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या खुनाची योजना आखत असून पाटणे प्लॉट ते अंकली जाणाऱ्या काळीवाट रस्त्यावर जमणार आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राजू गंगावानी यांच्या शेतालगत अंधारात उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती 800 MH10 AB 5935 कारमधून तिघांना ताब्यात घेतले. झडती दरम्यान गणेश लोखंडे व विराज बुटाले यांच्या कमरेला प्रत्येकी एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली. तसेच कारच्या ड्रायव्हर सीटखाली एक धारदार चाकू आढळून आला. चौकशीत आरोपी विराज बुटाले यांनी सांगितले की संजय भोकरे याच्या ताब्यात असलेली जमीन परत मिळवण्यासाठी त्यांचा खून करण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथून 2 पिस्तूल व 8 काडतुसे खरेदी करण्यात आली होती. तसेच वापरलेल्या मारुती कारला ओळख पटू नये म्हणून बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर करत आहेत. न्यायालयाने आरोपींना 11 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काल आपल्याकडे 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे. याच्यामध्ये कलम 62 BNS 340 आणि 3.5 त्याचप्रमाणे आर्म ॲक्ट 3.4.25 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत. यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत. आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते. आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे. याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत. ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत. आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमच्या वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून ही लोक हे करायला तयार झालेले होते. म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता. आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती. एक साधारणतः हे जे आपले संजय भोकरे जे आहेत हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात. आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशा प्रकारे जाता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल. म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा. पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुषार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली. आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे.
आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत. फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा किंबहुना हे फक्त जमिनीच्या वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखीन सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे. मुख्य आरोपी जो आहे सचिन आवळे तो सध्या परागंदा आहे. तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येतं.